पायथ्याशी। तर हे आहे मेन कमान आहे, इथून आपण पूर्ण मंदिरापर्यंत पायऱ्यांनी चालत जाऊ शकतो। पण आता आपल्याला अर्ध्यापर्यंत जाण्यासाठी इकडे रोड तयार झालेला आहे, म्हणजे कच्चाच रोड आहे तो, अजून बांधकाम चालू आहे। तर त्या कच्च्या रोडने आपण 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन जाऊ शकतो अर्ध्यापर्यंत। आणि इकडे खाली तुम्ही पाहू शकता खूप मोठी जागा आहे आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी। भूषणगड हा किल्ला सखल भागात असल्यामुळे आणि आजूबाजूला डोंगर रांगा नसल्यामुळे तो सहज आपल्या दृष्टीस पडतो, त्यामुळे आजूबाजूच्या भागात लक्ष ठेवणे सहज सोपे होते आणि शत्रूवर हल्ला करणे सुलभ होऊन जात असे। भूषणगड हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारातील असून देवगिरीचा सम्राट राजा सिंघन दुसरा याने इसवी सन 1210 ते इसवी सन 1247 या काळात किल्ला बांधला। पुढे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात राहिला। आदिलशाहीकडून इसवी सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याची फेर उभारणी केली। आम्ही येऊन पोहोचलो आहोत, आम्ही गाडी पार्क केली आहे तिथे आणि आम्ही पायऱ्यांनी चालत आहोत। तर तुम्हाला समोर पायऱ्या दिसत आहेत। तर वेळोवेळी जीर्णोद्धार केल्यामुळे या पायऱ्या खूप सुंदर, म्हणजे खूप छान अशा अजून या पायऱ्या आहेत, तुम्ही पाहू शकता समोर। अगदी आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात मेन कमानीपर्यंत पोहोचायला, म्हणजेच म्हसोबाचं मंदिर आहे पहिल्यांदा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी। स्वराज्यात भूषणगड हा गुप्तहेर खात्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव इस्लामतारा ठेवले। पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात भूषणगड किल्ला हा स्वराज्यात आला। पेशवे काळात हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता। 1848 मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडाचा ताबा इंग्रजांकडे आला। या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गडाच्या पायऱ्या जीर्णोद्धार केल्यामुळे फार व्यवस्थित आहेत। मी येऊन पोचली आहे म्हसोबाच्या मंदिराजवळ। तर आपल्याला पहिल्यांदा म्हसोबाचं मंदिर लागतं आणि तिथेच एक छोटी ही पायवाट गेलेली दिसते तुम्हाला माझ्या पाठीमागे, ती भुयारी देवीकडे गेलेली आहे। म्हणजे पहिलं तिकडे भुयार होतं, आता तिथे भुयारी देवी आहे। समोर जो आपल्याला दिसत आहे तो किल्ले भूषणगडचा मॅप आहे। तर या मॅपवरती आपल्याला प्रत्येक ठिकाणं कुठून कुठे आपण जाऊ शकतो याचा मॅप आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता काय काय आहे ते फिरण्यासाठी आणि त्याप्रमाणे तुम्ही फिरू शकता। तर आता हे समोर दिसत आहे हे म्हसोबाचं आपल्याला पहिल्यांदा लागतं, ते म्हसोबाचं मंदिर आहे छोटंसं। तर इथे पुजारी त्यांच्या वेळेनुसार येत असतात, आम्ही लवकर आलो आहोत त्यामुळे इथे पुजारी नाही आहेत। तर इथल्या म्हसोबाचा मान म्हणजे जेव्हा आपण सवासणी वगैरे करतो तेव्हा त्यांना पहिल्यांदा टावेल टोपी आणि त्यांचा मान द्यावा लागतो जो असेल तो, आणि त्यानंतर आपण वरती जाऊ शकतो। या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गडाच्या पायऱ्या जीर्णोद्धार केल्यामुळे फार व्यवस्थित आहेत। समोरच्या बाजूला बुरुज आहे, पहिलं प्रवेशद्वारही इथेच आहे। येथील तटबंदी सुस्थितीत असलेल्या पायऱ्या पाहून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भक्कम बांधकामाची सहजपणे अंदाज येईल। रचना किल्ल्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना मार्गाची रचना गोमुख पद्धतीची असून एका बाजूला बुरुज तर उजव्या बाजूला भक्कम अशी तटबंदी आहे। या भूषणगड किल्ल्यावरती आपल्याला मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवशी खूप गर्दी पाहायला मिळते, कारण की इथे हरनाई देवीचं मंदिर आहे, त्यामुळे खूप सारे शेजारीच्या गावात आजूबाजूच्या गावातले लोक दर्शनासाठी येत असतात। इतर वेळी तुम्हाला जास्त गर्दी पाहायला मिळणार नाही। तर आपण फायनली येऊन पोचलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराजवळ। तर तुम्ही पाहू शकता आत्ता नवीन हे बांधकाम केलेलं आहे। तुम्ही जर या अगोदर आला असाल 2-3 वर्षापूर्वी तर तुम्हाला माहीत असेल की ते वरती म्हणजे हे तुटलेलं होतं सगळं। तर आता हे व्यवस्थित बांधकाम करून हा नवीन दरवाजा बसवलेला आहे, मुख्य दरवाजा। तर हा कोणी बसवला हे मला माहीत नाहीये, पण छान आहे बांधकाम वगैरे करून त्यांनी बसवलेलं आहे। प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला पहारेकरांचं देऊळ पाहायला मिळतं आणि त्यानंतर आपण मुख्य आपल्या मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे पुढे आपल्याला। तर आपण इथून पुढे जाणार आहोत। तर समोरच आपल्याला पुढे
गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा एक संदेश लिहिलेला आहे। तर त्यावरती लिहिलेलं आहे की आपण गड किल्ले का वाचवले पाहिजेत, छान असा संदेश तिथे लिहिलेला आहे। तर आपण खरंच तो वाचून आत्ताच्या पिढीने आपण ते संवर्धन करण्याची गरज आहे आपल्याला किल्ल्यांची। आणि त्यानंतर इकडे आपण पाहू शकता, इथे अगोदर इथे लिहिलेलं आहे तटबंदीसाठी वापरलेले दगड इथून वापरलेले आहेत, तुम्हाला पाहू शकाल तुम्ही। मुख्य प्रवेशद्वाराचा हा वरून दिसणारा हा नजारा तुम्ही पाहू शकता। पूर्ण आपल्याला इथून सर्व काही खालचे रस्ते, घरं सगळं आपल्याला इथून वरून दिसत आहे। आणि आता आपण थोडेसेच पायऱ्या राहिलेल्या आहेत, आपण येऊन पोहोचलो आहोत आपल्या हरनाई मंदिराच्या जवळ पोहोचलो आहोत आपण। तर पहिल्यांदा आपल्याला अजून एक शंकराचं मंदिर लागतं छोटंसं। आणि एक मागच्या वर्षीच आपल्याला इथे श्री हरनाई देवी प्रसन्न असा वरती बोर्ड बनवलेला आहे आणि ते संध्याकाळी खूप सुंदर असं लाईट दिसते त्यामध्ये आणि खालून तो सुंदर असा गड आणि त्यावरती ते सुंदर असं हरनाई देवीचं नाव खूप सुंदर दिसतं। तर हे समोर बघा, हे तोफांसाठी हे असं शिवाजी महाराजांच्या काळातलं हे तोफांसाठी बनवलेलं होतं ते। हेच ते नाव श्री हरनाई देवी किल्ले भूषणगड। संध्याकाळी तुम्ही जर इथून आजूबाजूने जर गड पाहिला तर तुम्हाला हे नाव खूप उठून दिसतं आणि खूप सुंदर असं आपल्याला खालून डोंगर हे नाव खूप सुंदर दिसतं। गडावर असलेल्या ध्वजस्तंभाजवळ एक भक्कम बुरुज असून बुरुजावर टेहाळणीसाठी ही जागा ठेवलेली आहे। इथून समोरचा सगळा प्रदेश नजरेच्या एका टप्प्यात सहजपणे दिसतो, त्यामुळे शत्रू सैन्यावर लक्ष ठेवणे सहज शक्य होते। राज्य अभिषेकानंतर अवघ्या 2 ते 3 वर्षांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली होती। जुनं शिवकालीन काम आहे हे, फार भक्कम अशा स्वरूपाची मजबूत अशी घडीव दगडाची विहीर आपल्याला पाहायला मिळते। हे बांधकाम 350 ते 450 वर्षापूर्वीचे आहे, तरी किती भक्कम आहे तुम्ही पाहू शकता। नंतर इथे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे, तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आपण पुढे मंदिराकडे जाणार आहोत। हरनाई देवीच्या मंदिराकडे आपण जाताना आपण वरती डाव्या बाजूने जाणार आहोत, इकडून जायचं नसतं। आम्हाला पहिल्यापासून सांगितलं जातं की या साईडने जायचं पाठीमागून। तर पाठीमागून जाताना आपल्याला इथे पहिल्यांदा तुळस लागते छोटी, आता तिथे नाही आहे तिथं तुळस, काय केली काय माहिती, इथे तुळस असते। तिथून पाया पडून आपण मंदिराच्या पाठीमागून एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे, तर त्या गणपतीच्या मंदिरामध्ये पाया पडून पुढे जाणार आहोत। तर हे बघा, हे मंदिर बंद आहे, इथे आपण बाहेरून दर्शन घेणार आहोत। आणि आपल्याला वरती गडावरती पाणी पिण्याची वगैरे सोय आहे। आपण बघू शकता मंदिराच्या साईडला एक टाकी आहे, ती पाण्याची टाकी भरलेली असते। आणि हा मोठा सभागृह आहे, तर हा सभागृह हा अशासाठी आहे की इथे सवासणी वगैरे भरपूर अशा, आता तुम्ही पाहू शकता उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या सवासणी कार्यक्रम असतात, तर त्यासाठी ही सावली बनवलेली आहे। त्यानंतर नवरात्रीमध्ये 9 दिवस इथे सप्ताह असतो आणि त्या सप्त्यामध्ये सप्ताह झाल्यानंतर समाप्तीच्या दिवशी इथे खूप मोठी यात्रा असते दसऱ्याच्या वेळेस, तर त्या दसऱ्याला खूप गर्दी असते मंदिरामध्ये। तर आपण आता मेन मंदिरामध्ये आपण एंट्री करत आहोत। तर आता